नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्यातील तरुणांनाच बाईक टॅक्सीची परवानगी. प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज. धोकादायक झाडं होर्डिंग्स हटवण्याचे निर्देश. आणि शिंदेंच्या निर्देशानंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये. आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेकायदा बाईक टॅक्सी संदर्भात विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली. बाईक टॅक्सीकडून दररोज 5 रुपये सरकारला मिळतील. शिवाय राईडच्या 2% रक्कम सरकारला मिळेल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटले. शिवाय राज्यातील डोमिसाईलधारक तरुणांना परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत या संदर्भातील मुद्दा मांडला होता. बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिलं. रॅपिडो, ओला, उबरनं पेट्रोल बाईक रस्त्यावर आणलेल्या आहेत. सध्या 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर आहेत. बाईक टॅक्सीवाल्यांकडून सरकार पुढील काळात कर देखील वसूल करणार आहे. रोज 5 रुपये आणि राईड रकमेतील 2% रक्कम देखील सरकारला मिळेल. राज्यामधल्या मुलांनाच बाईक टॅक्सी चालवू देणार आहे, असं देखील प्रताप सरनाईक म्हणाले. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी सभागृहात अवैध वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात अनधिकृत बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्यासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. ॲप बाईकवाले नशा करून गाड्या चालवतात, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केला. प्रताप सरनाईक यांनी महसूल वाढवायला काही कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती, असं सांगितलं. विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना केल्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रताप सरनाईक म्हणाले की रॅपिडो, ओला, उबेर यांना आम्ही ई-बाईक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली होती, पण त्यांनी सर्रास पेट्रोल बाईकही रस्त्यावर आणल्यात. त्यांच्यावर आम्ही कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीमुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी झाडं आणि त्यांच्या फांद्या कोसळणं तसंच धोकादायक होर्डिंग्ज आणि पत्रे उडण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना तातडीनं प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये प्रामुख्यानं शाळा, महाविद्यालय, रुग्णालयं, रेल्वे स्टेशन परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक किंवा वाढलेल्या झाडांची तातडीनं पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे निर्देश दिले. तसंच 20 तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या महावितरणच्या समन्वयानं त्वरित हटवण्यास सांगितलंय. नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आलं असून तिथे आवश्यक ती औषधं, रक्तसाठा, डॉक्टर आणि परिचारिकांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे आदेश आहेत. आपत्कालीन उपचारांसाठी 108 रुग्णवाहिका आणि स्थानिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच एक स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे सक्शन पंप, जनरेटर, JCB आणि क्रेन यांसारखी यंत्रसामुग्री नेहमी कार्यरत ठेवणं बंधनकारक केलं आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व जाहिरात फलक, LED स्क्रीन, स्वागत कमानी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा जाळ्यांचा कडक तपासणी केली जाणार आहे. नियमांचं उल्लंघन करणारे आणि असुरक्षित फलक तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 24 तास नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून क्षेत्रात उपस्थित राहणं अनिवार्य केलं असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचं पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन आढावा घेतलाय. त्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगानं मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाय प्रभागांमध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचं तात्काळ निवारण व्हावं यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत। या पथकांमध्ये अभियंते, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। ही पथकं संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचं त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्यास त्यांचं तातडीनं त्या हटवणे तसंच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तात्काळ कार्यवाही करणार आहेत। तसंच संबंधित प्रभागातील सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्यांच्या सातत्यानं संपर्कात राहून त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, समस्यांचं त्वरित निराकरण करण्यात येणार आहे। त्यासोबतच पालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी नियमित समन्वय राखण्यासाठी परिमंडळ निहाय मुख्यालय स्तरावर स्वतंत्र समन्वय पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। ही पथकं प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागांकडून तातडीनं सोडवून घेण्याचं काम करतील। तसंच समस्या निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित पदाधिकारी आणि सदस्यांना त्वरित देण्यात येणार आहे। पालिकेनं मान्सून काळात नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून विविध विभागांमधील समन्वय वाढवून आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या विरोधात वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हातावर काळी फीत बांधून निषेध आंदोलन केले। डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेचे पडसाद आता ठाण्यात उमटलेत। ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून या घटनेचा निषेध नोंदवला। यावेळेला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनीच डॉक्टरांवर हात उचलणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली। अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांनी रुग्णालयांच्या समस्या सोडवण्याऐवजी डॉक्टरांशी गैरवर्तन करणं चुकीचा संदेश देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान रमेश म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या अतिरिक्त दक्षता विभागात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एकच किडनी असून रक्तदाब वाढल्यानं त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आले। सकाळपासून त्यांना 2 वेळेला उलट्याही झाल्या। तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय बुलेटिननंतर त्यांच्या प्रकृतीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे। डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरते। डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय। तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय। ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू। परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना ICU मध्ये भरती करावं लागलं। हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट खूप BP वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे। त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो। त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत। तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया। त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जे असतो, मेडिकल बुलेटिन असते, ती तुम्ही काढणार आहात का? हो, याबाबत आम्ही बुलेटिन पण देऊया। ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज झाडे बचाव आंदोलन छेडलं। ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडं तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेनं केलाय। झाडे तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडं तोडण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झाडे बचाव आंदोलन केलं। मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली। यावेळेला कार्यकर्त्यांनी झाडं कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मनसेनं म्हटलंय। यावेळेला प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले। पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजचीच जास्त चिंता आहे। झाडं तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय।
तसंच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचं आवाहन रवींद्र मोरे यांनी केले. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडत असतानाच ठाणे महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा पदभार राजेश सोनावणे यांच्याकडून काढून पुन्हा उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासीन तडवी यांना 8 दिवसांची समज देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राजेश सोनावणे यांच्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा पदभार कागदोपत्री असला तरी प्रत्यक्ष कामकाज अनेक वर्षांपासून केदार पाटील पाहत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे पदभार बदल्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होतोय. याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रशासनावर टीका करत मे महिन्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत वृक्ष छाटणी आणि आपत्तीपूर्व तयारीबाबत सूचना देऊनही कोणतीही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप केला. 2 महिने प्रशासन झोपलं होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता, एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार आणि कंत्राटी मनुष्यबळावर वाढतं अवलंबित्व त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचं सांगत कायमस्वरूपी भरती करून प्रशासन अधिक सक्षम करण्याची मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थापनाला व्हिजिट दिली. आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आले. सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी ही लक्षवेधी घेतली होती. ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली. जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष तसं दिसत नाही आहे. जर ती मेमध्ये झाली तर वृक्ष प्राधिकरणाने काय केलं 2 महिने, आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज पडलेले आहेत. ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये जर सन्मान्य सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो, आयुक्तांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करत आहेत का हा प्रश्न आहे. त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळीकडे बघावं लागतं. आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती. तर त्याचं अगोदरच प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे. मग ती टीम प्रॉपर काम करते आहे का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाही आहे. तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभागवाईज प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत.